सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी सर्दी खोकला हे तुमची डोकेदुखी ताप माझ्या जवळपास फिरकलेली नाही मग चेकअप कशाला? अहो ही एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची शांतता असेल. ह्याचं ह्या वेळा डोकं दुखतं माझं का दुखत नाही डोकं? हा हे काय चांगलं लक्षण नाही. ह्याला विचारायला हवं शेखरला डोकं दुखण्याचं रहस्य काय? अगं हा डॉक्टर नाईक ना हा मी आबा हो आबा टिपरे. माझी प्रकृती मला माझं मी बीपी वगैरे सगळंच नॉर्मल आहे की काहीही प्रॉब्लेम नाही. हे बघा तुमचा अंदाज बरोबर होता. हा हो हो हे म्हणजे डॉक्टर मला काही म्हणाले नाही पण शेखरशी बोलताना मी ऐकलं. हे एकटा कधी सापडतच नाही आता काय करणार? मी काय म्हणतो तुम्ही शेखरला विचारलत का एकांतात? अहो विचारणार कधी? तो एकटा सापडतच नाही मला कधी. कोणी ना कोणीतरी मध्ये येतो नेहमी. मग तुम्ही असं करा कसं की त्याला बोलवूनच घ्या ना एका बाहेर फोन करून. असं म्हणता? हा आयडिया वाईट नाही. हा तसंच करतो. हा चला तसंच करतो. हा बघा आहे तुम्ही असं करा नंबर लावा का मी लावू? मी लावतो. हा तुम्हीच लावा. काय हीकडे टेलिफोनचे नंबर लक्षात राहत नाही आणि स्वतःच्या घरी फोन करायची पाळी कधी येत नाही. म्हणजे तुमचा नंबर माझ्या लक्षात आहे पण माझा लक्षात राहत नाही. तुमच्या घरी फोन करू? अरे काय नाही म्हणजे तुमच्या घरी फोन करून माझा नंबर विचारतो. तुमचाच नंबर लावा. हा माझा नंबर बस फोर टू आणि असे नंबर आहे. कॉइन 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 राहिलं ना टाकू? टाका. हा हा टाकलं. हे शेखर मिळायला हवा फोनवर नाही आम्हाला 100 प्रश्न विचारित राहील. हॅलो 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 हे हॅलो हे बटन हे बटन. हॅलो शेखर काय? आबा कुठून बोलताय? सिरिया हा तू कसला उचलला फोन? नको त्या उचलतो हवं त्या उचलत नाही. बरं अरे शेखर आला नाही का रे अजून? आबा बाबा झोपलेत. झोपले का? ही काय झोपायची वेळ आहे? हा त्याला उठव बघू गदा गदा हलवून. हा माझं महत्वाचं काम आहे त्याच्याकडे. आबा बाबांना बरं नाहीये त्यांना खूप ताप आलाय. हा बरं नाही अरे काय झालं? काय म्हणजे त्यांना खूप ताप आलाय बरं वाटत नाहीये. आताच डॉक्टर येऊन गेले. आबा तुम्ही लवकर घरी या ना. हो 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 मी येतो पटकन येतो. काय हो काय झालं काय? नाही खालकर मला लगेच निघायला हवं. पण झालं काय? काय शेखरला ताप आलाय आणि हे हा जरा घाबरल्यासारखा वाटत होता. शिर्या आमचा. हा काय झालं त्याच्या वडिलांना ताप आले आणि वडील झालं घरात कोणी नाही. टॅक्सीने लगेच हो लवकर निघूया. लगेच टॅक्सी थांबा. अरे देवा एकदम काय झालं याला? हा ताप होता अंगामध्ये दुर्लक्ष केलं तर तो वाढलाय. हो त्याला ही सवयच आहे पूर्वीपासून. आता किती आहे ताप? 2-2.5 आहे डॉक्टर म्हणाले. अरे बापरे माझ्या देवा. तू काय काळजी करू नका होईल कमी होईल. हा
तुझा आराम कर जा, मी बघतो आता तुझ्याकडे. हा, बसतो मी इकडे, तुझा. अहो नाही, मी बसते ना आबा. आणि आताच त्यांचा डोळा लागलाय. अगं आहे काय, जा तू जा जा, इकडून जा, मी बघतो सगळं. तू तर काय कर, पेज कर, पेज. हा, पेज कर. ती ते गोळ्या बिळ्या घेणार ना, पेज पेज नको. पेज पचायला हलकी जरा. हा, आजारामध्ये पेज हवी. तू जा, मी घड्या बनवतो. हा, जा जा जा. बरं बघा, पण मग मी किचन मध्ये आहे, काही लागलं तर सांगा मला. हो, मी हाक मारतो तुला. हा? सावकाश या. नाही. इथे पाणी ठेवलेलं. जा. अरे शेर्या, तू एक काम कर. हा, तू कोलन वॉटर घेऊन ये त्या दुकानातनं. काय आहे, मिठापेक्षा कोलन वॉटर जास्ती परिणामकारक असतं. बरोबर. हा, घेऊन. अरे शेखर, 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 हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. हा, आता मी काय म्हातारा माणूस आहे. हा, माझ्या आजाराचं टेन्शन घेतल्यामुळे तुझं असं झालेलं आहे. हा, बरं का, अजिबात टेन्शन तू घेऊ नकोस माझ्या आजाराचं. हा, त्यापेक्षा तू काय कर, मला सगळं मोकळेपणाने सांगून टाक, म्हणजे तूही मोकळा आणि मीही मोकळा मरायला. काय रे? हा, म्हणजे हे बघ, मला ह्या वयात धक्के सहन करण्याची शक्ती आहे, कळलं का? म्हणजे त्यामुळे मला जर माझ्या आजाराचं टेन्शन नाही तर तू माझ्या आजाराचं टेन्शन कशाला घेतो? हा, हे मी, बरं का, अरे माणूस आहे, शेवटी मरणारच. माझ्या तर किती दिवस राहिले. आबा काय बोलताय? हे बघ, तू मला नक्की काय ते सगळं सांगून टाक. मी काय मला झालंय ते सगळं सांगून टाकून, काय झालंय मला. अहो तुम्हाला कुठं काय झालंय? तू 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 खोटं बोलू नकोस. काय आहे ते डॉक्टर नाईक जे सांगत होते ना, मला आले होते तपासायला बघ, ते सांगत होते तुम्हाला, ते मी ऐकलेलं आहे. ते म्हणत होते काहीतरी चांगल्या स्पेशलिस्टला दाखवूया, नाही तर काय खरं नाही असं काय म्हणाले ते. अहो नाही आबा, ते मला सांगत होते हो, आय स्पेशालिस्टला दाखवा म्हणून. ते माझं इथे डोकं दुखतं ना, इथे मागे. ते म्हणाले चष्म्याचा नंबर वाढला असेल, आय स्पेशालिस्टला दाखवून एकदा नंबर करेक्ट करून घ्या. ते तुम्हाला नव्हते सांगा. अरे देवा, आय स्पेशालिस्टला म्हणाले? हो, तुझ्या डोळ्याचा नंबर वाढलाय? हो असं ते म्हणतात. ते चेक करायचं अजून त्यांच्या डिस्पेन्सरीतनं ती चीट आणायची. तुझ्या डोळ्याचा नंबर वाढलाय, मला वाटलं माझा नंबर लागला. यावेळी कोणाचा फोन ऑफिस मधून असतो. हॅलो हॅलो, काय पेशंट? कोण? गुरु? हा, बोल बोल. अरे बोल, काय तुझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन केला. हा, काय रे, ताप वाढल्यामुळे तुझा? साहेब सांगत होता मला. अरे तो देशमुख साहेब. ए गुरु, आजूबाजूला कोण नाही ना? कोणी नाही रे, मी खाली आलोय दम मारायला. बोल तू बोल. अरे काय नाही रे, काल ताप आला होता, ऑफिस मधून आल्या आल्या. आता गेलाय रे, पण म्हटलं आज जरा आराम करूया थोडा वेळ. अरे मेल्या, मग सांगायचं ना, इथे सगळी ऑफिसमध्ये बोंबाबोंब चालू आहे, तुला 4 टेम्परेचर आहे म्हणून. काय रे तू पण ना गुरु. अरे तुला देशमुख साहेबांचा स्वभाव माहिती आहे ना कसा आहे ते. हो. अरे पण तू आता बरा आहेस ना, ठणठणीत आहेस ना? नाही म्हणजे काळजी करण्यासारखं तसं काय नाहीये ना? अरे नाही रे बाबा, खरं म्हणजे डॉक्टरांनी मला कालच सांगितलं, पण मला त्यांना सांगायचं डेअरिंगच नाही झालं. आता तुला माहिती आहे रे, त्यानं जर खरं सांगितलं ना तर सहन होणार नाही त्यानं. हा, म्हणून थाप मारली. जाऊ दे, चल नंतर भेटू. हा हा, चल मग उद्या भेटू. बाय. काय रे, प्रकृती कशी आहे? आता बरी आहे. ऑफिसला जाणार नशीलच? नाही, आज म्हटलं जरा तुमच्या बरोबर राहू, घरीच आराम करू. माझ्या बरोबर? हा, बरं. काय झालं? पुढे काय? हा, गाणं म्हणतो. हा शेखर,
माझ्याशी दुसऱ्यांदा खोटं बोलला. लहानपणी एकदा खोटं बोलला होता तेव्हा सहन न होऊन मी त्याला फोडून काढला होता. आता मी काही करू शकत नाही ह्या वयामध्ये, पण मला काहीतरी करायला हवं. सत्य मला कळायलाच हवं. हो, काय करणार? त्या घरात माझं असं कोण आहे हाच खरा प्रश्न आहे. आबा आबा काय बघताय? बघत नाही गाढवा, ऐकतोय. काय स्कोर काय झाला? ऑल आउट व्हायची वेळ आली आहे. कोण कसं विचार काय दाखवा ना मला. काय आबा? नाडी 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 धोत्राची हाताला काय झालं? नाडी पण ती नाडी नाही, मग? ही नाडी ही ती दाखव. इकडे हात पुढे कर. हा डोळा फोडशील माझा गाढवा. काय ही नाडी ऐकतोय. कुठली? इथलं काय टुक 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 कसा आवाज येतो? ॲम्ब्युलन्सचा आवाज आला. तिकडे आला. काय वाजतंय? ॲम्ब्युलन्स ना? काय रे वाजतंय? त्रास नाही, त्रास गेला. आबा आपल्या सोसायटीत ॲम्ब्युलन्स आली. काहीतरी झालं, मी बघून येतो पटकन. हे देवा, कुणाचं काय झालं? कर्डोलकर की देशपांडे की मी जाऊन बघतो. अरे हा ते स्ट्रेचरकडे बघा जरा. अरे सिद्धूला पाठव. मनोज तू थांब इकडे, त्या दुसऱ्याला पाठव कोणाला तरी. बरोबर. आपल्या सोसायटीमध्ये कोणी आजारी आहे का? नाही म्हणजे ॲम्ब्युलन्स वगैरे? हो, आपले कॉलनीतले देशपांडे अण्णा. हो, अण्णा देशपांडे. काय झालं त्याला? काय नाही, काही कल्पना नाही, पण मला वाटतं बहुतेक अटॅक वगैरे असेल त्याला. मला वाटतं आबांना काहीतरी माहिती असेल. आबांना विचार. आबा तुम्हाला काही कल्पना आहे का? काय आजारी? माहिती नाही. कमालच झाली म्हणायची. सकाळी सकाळी मला गेटवर भेटले होते. म्हटलं अण्णा सकाळी सकाळी कुठे? तर म्हणाले पेपरवाल्याने पेपर टाकला नाही, तर पेपर घेऊन येतो. गेले पेपर आणायला गेले. तुम्हाला काय वाटलं का? वाटलं, चक्क मायाशी बोलले आणि तुरु 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 चालत गेले. काय आजकाल भरोसा नाही राहिलो माणसाचा. हो, खरं आहे. काय खारकर काय झालं? तुम्हाला कळलं का नाही देशपांडेंचं? काय गेलं की काय? म्हणजे काही कळत नाही हो. म्हणजे आता गंमत बघा ना. गंमत? म्हणजे हेच की सकाळपर्यंत माणूस चांगला ठणठणीत होता. अहो 2 तासापूर्वी सुद्धा त्या आपल्या इस्त्रीवाल्याला चांगला दम देत होता. आणि आता लगेच काय झालं? काय म्हणजे काय झालं? अहो एकदम तोंडातून फेस आला, खाली कोसळले आणि एकदम थंडगार. हो म्हणजे कमाल झाली. पण अचानक काय झालं? अचानक बाबा मी तुम्हाला सांगत नव्हतो. काय सांगत होता? ही वादळापूर्वीची शांतता आहे, ही अशीच दणका देते. हात लाव रे. शिर्या 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 कुठे? हा जरा बघ बाहेर ट्रॅफिक बघ जरा. शिर्या जाऊ दे बाजला. चला अरे बाबा सांभाळून. शिर्या ट्रॅफिक बघ. हा बाईक मी येतो स्कूटर. तुम्ही निघा पटकन निघा. मी स्कूटर काढतो. खारकर म्हणाले ते खरं. वादळापूर्वीची शांतता. मला सत्य कळायलाच हवं, नाहीतर दाराशी ॲम्ब्युलन्स लागेपर्यंत शेखर मला कळू द्यायचा नाही. कसं कळणार सत्य? सत्याग्रह करायला हवा. आबा चला जेवायला चलता ना? मला जेवायचं नाही आज. अगं बाई का? पोट बिघडलंय का? नाही बरं आहे. पोट, ओटीपोट, हे कंबर, गुडघे, घोटे सगळं बरं आहे. जेवायला का नकोय? माझं उपोषण करायचा विचार आहे. वा. अगं बाई का? आबा झेपणार आहे का तुम्हाला? तब्येत बिघडेल उगाच. श्यामला गांधीजी, विनोबाजी, अण्णाजी, अण्णा हजारे हे उपोषण करायचे. त्यांची प्रकृती बिघडली का?
माझी कशी बिघडेल? हा आबा, पण ते उपोषण करायचं ते काहीतरी कारण असायचं ना मागे. माझ्याही उपोषणामागे कारण आहे. त्या सत्यासाठी उपोषण करत होते. मी सुद्धा सत्यासाठीच उपोषण करतोय. कुठल्या सत्यासाठी? श्यामला, ते तुला सगळं माहिती आहे. हा, शेखरची गोष्ट वेगळी, पण तुझ्याकडून ही माझी अपेक्षा नव्हती. हो. अगं बाई, कुठली अपेक्षा? मला काय झालंय ते मला कळायला हवं. सांग ना श्यामला, काय झालं मला? हा, सांग ना, सांग. सांग मला, सांग मला, सांग. अहो आबा, कुणी सांगितलं तुम्हाला? तुम्हाला काहीच झालेलं नाहीये. अगदी ठणठणीत आहात तुम्ही. एक शब्द बोलू नको. तुम्हाला म्हाताऱ्याला फसवायला लाज वाटत नाही? हा, श्यामला, मला वाटत होतं तू तरी वेगळी असती, पण आज मला कळलं तू सुद्धा बाकीच्या सगळ्यांसारखीच आहेस. आबा, जेवणावर कशाला राग काढतायत? थोडं. मी उपाशी राहिलो तरी चालेल, पण मला कळायला हवं. मला हक्क आहे माझ्या प्रकृतीबद्दल जाणून घ्यायचा. इट इज माय राईट टू नो अबाउट माय हेल्थ. मला घरात कोणी सांगतच नाही. मी कुणावर विश्वास ठेवायचा सांग मला. मग तू जा बघूया जा. चल गे श्यामल, चल जेवायला वाढवलं. काय गे, काय झालं? हे आबा बरे आहेत ना? हो, मी वाढते जेवायला. नाही नाही नाही, काय झालं सांग. आबा काय बोलले? अहो आबा, मला पहिल्यांदाच इतके रागवले. सगळं तुमच्यामुळे. माझ्यामुळे? अगं पण मी काय केलं? तुम्ही त्यांना स्पष्ट का नाही सांगून टाकत? काय पण? अहो, ते ठणठणीत आहेत असं सांगायचं नाही का त्यांना? अगं पण आतापर्यंत 50 वेळा सांगितलं त्यांना पटायला नको का हे? त्यांच्या मनात भावना निर्माण झाली, आपल्याला काहीतरी झालंय. आता ही भावना नष्ट करायला नको का? अगं हो, पण त्यांना आपण सांगून काही पटणार आहे का? ते पटवून घेणार आहेत का पण? नाही, आणि तुम्ही काही सांगू नका बरं का त्यांना. त्याच्यामुळे ते आणखीनच चिडतील आणि त्याचा त्रास होईल त्यांना. मला वाटतं सोनारानेच कान टोचले पाहिजेत. म्हणजे त्यांना एखाद्या स्पेशलिस्टकडे नेऊन आणा, सगळं चेकअप करून आणा. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची खात्री पटेल. ठीक आहे, मी आजच जातो. नाहीतरी दांडी मारलीच आहे. खरंच जा, माझ्यासाठी तरी जा. मला नाही बघवत त्यांची तगमग. अजून कसे आले नाही ते दोघे? ए शिर्या, अरे 8 वाजून गेले. यांनी फोन सुद्धा केला नाही बघ. येतील का? गर्दी असेल. याई, तू बस, मला टीव्ही बघू दे. तू बस. शिर्या, तुला काही वाटतंय का? अरे आबांना डॉक्टरांकडे नेलंय. टीव्ही काय बघतोस तू? अगं आई, आबांना काही सुद्धा झालेलं नाही. मी सांगतो ना, डॉक्टर कशाला? हे बघ आले. अरे बघ आले. आलात ना? मी आबा कुठे आहेत? येत आहेत. आबा, आनंद माझा या आबा. गगनात इकडे सावकाश. इथे आबा. काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, ठणठणीत आहेत ते. आबा, आता तरी पटलंय ना? पटलं? अगं त्या डॉक्टरवरही संशय घेत होते. म्हणाले डॉक्टर खूप तरुण दिसतो, ह्याला अनुभव कमी असणार. मी म्हटलं नाही हो आबा, हा MD आहे. तर म्हणाले ह्याची युनिव्हर्सिटी चेक कर, तिकडे UP बिहारकडे कोणालाही MD ची डिग्री देतात. बापरे, म्हणजे त्याला आबांबरोबर तासभर ठेवला असता तर तो MDचा MAD झाला असता. आबा, टेन्शन नाही घ्यायचं. आज बघा, तेंडुलकर आऊट नव्हता, मी टेन्शन घेतलं. टेन्शन त्याने घ्यायचं, बिंदास राहायचं. आबा घ्या मोसंबीचा रस. अरे मोसंबीचा रस कशाला? उपोषण सोडायला. गांधीजी सुद्धा हेच घ्यायचे. अरे म्हणजे तू तयार करून ठेवलाच असती का? हो. हा, जरा काय झालं आबा? खोलीत जाता का? तू कशाला एवढा त्रास घेतला का? नाही. तर सांगू का शेखर, त्या खारकरनी माझ्या डोक्यात काहीतरी खूळ भरवलं. एवढं झालं. बरं जाऊ दे, हे घ्या तुम्ही, घ्या. तुला सांगू का श्यामला, या मोसंबीच्या रसाची गरज माझ्यापेक्षा तुला जास्ती आहे. अगं बाई, मला कशाला आबा? उपास तुम्ही केला होतात ना, घ्या बरं. तू आमच्या समोर घ्या. तू सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये माझ्या काळजीनं. तू मला सांगितलेलं नाही तर मला हे ठाऊक आहे. तू तो रस घे आणि मग आमच्यासाठी मस्त जेवण कर.
अरे नाही नाही मी नाही. आबा अगं घे का श्यामला. अंपायरने चुकीचं डिसिजन दिलेलं आहे. तेंडुलकर आउट नव्हता. मी सांगतो ना कॅच नव्हताच तो. अरे नाही माझ्या सोन्या, आम्ही 4 वेळा बघितला रिप्ले मध्ये अंपायरने डिसिजन दिला ना तो. माझा आहे का? तेंडुलकर आउट असेल तर स्वतःहून बाहेर निघतो ना, हे मान्य आहे ना हो तुम्हाला? मान्य आहे पण अंपायरने डिसिजन दिला ना. थर्ड अंपायरने किती वेळा बघितला रिप्ले. इट वॉज अ क्लिअर कॅच. काय उगाच एक मिनिट, मी दाखवतो. अरे असा क्लिअर बघितला आबा बघितलं. हा मुलगा एवढा क्रिकेट खेळतो, एवढा एक्सपेन्सिव्ह किट आणून दिला आपण याला क्रिकेटचा साधा नियम माहिती नाही. मी प्रॅक्टिकली दाखवतो हे काय ना. आणलं? नारळ बॉल सापडत नाहीये. हे अरे बघा, नारळ कशाला आणलाय तो. बॉल नाही सापडत आहे. बघा असा आला बॉल आणि मग त्याने असा म्हणजे टच झालेला क्लिअर आणि असा उचलला त्याने. नाही रे बाबा, मी तुला सांगतो हा बॉल आहे ना, हा बॉल असा होता. अशी ऍक्शन आहे त्याची रिप्ले मध्ये रेग्युलर दिसते. त्यांनी एनलार्ज करून दाखवलं ना. अरे खरंच दाखवलं. आबा तुम्ही बघितला म्हणजे काय 3 कॅमेरे होते. पण झालं काय भानगड, एक कॅमेरा हलला असा, दुसरा कॅमेरा त्या स्टेडियमवरच्या पक्षांवर होता आणि तिसरा प्रेक्षकांमधल्या मुलीसोबत होता. हे नीट दिसतं ना की विकेटवर मध्ये आला. मी तुम्हाला सांगतो हा, तो धावत शिर्या हे तर फील्ड क्लिअर कर, फील्ड क्लिअर कर जाऊ ना. हा काय झालं, विकेट किपर मध्ये आल्यामुळे तुमचं कन्फ्युजन झालेलं आहे. तो त्यांनी जे कट मारले तेंडुलकरनी, तर त्यांनी जी डाईव्ह मारली की त्यांनी हे बघा हे काय आणले मध्ये, हे असे बॉल असं सगळं टाकून देते. हे त्यांनी बॉल मारली ना की अशी त्यांनी डाईव्ह मारली, स्विंग डाईव्ह मारली आणि गवताच्या वरच्यावर ज्याने पकडला ते कन्फ्युज झालं. तिने अंपायर बरं का म्हणजे हातावर त्याने मनोवैज्ञानिक दबाव आणलेला. अरे कसला मनोवैज्ञानिक दबाव. काय चाललंय बघा. अगं बाई काय झालं आबा. नाही ते डेमॉन्स्ट्रेशन झालं होतं. तो सचिन तेंडुलकर आउट होता की नव्हता की नुसतंच कन्फ्युजन वाट चालला होता. भीमाबाई हे आमच्या घरचं नेहमीच आहे. पण काय बी म्हणा, मला अगदी तुमच्या घराचं कौतिक वाटतं बघा. अगदी आबांसकट सगळं कसं एकदम फिट. क्रेडिट गोज टू आबा. तर हो, ज्या झाडाचा बुंदा निरोगी आणि भक्कम असतोय त्याची फांद्या फळं बी कशी फिट असतात. का आबा, तुमच्या फिटनेसचं याहून वेगळं सर्टिफिकेट कोणाकडून हवंय. आय एम नॉट आउट. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.